2013 ला केंद्र सरकारनं लोकपाल आणि लोकायुक्त कायदा त्या ठिकाणी संमत केलेला होता। बेसिकली आपल्या देशातली जी काही भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत त्या प्रकरणांची चौकशी करण्यासंदर्भातला हा कायदा त्या ठिकाणी होता। 2013 नंतर केंद्र सरकारची अशी अपेक्षा होती की प्रत्येक राज्यानं आपल्या राज्यस्तरावर लोकायुक्त कायद्याची निर्मिती करावी, परंतु शोकांतिका ही आहे की त्या 2013 ते 2022 या कालखंडामध्ये कोणत्याही राज्यानं अशा प्रकारचा राज्यस्तरावर लोकायुक्त कायदा मंजूर केलेला नव्हता। याच कायद्याच्या आधारे महाराष्ट्र राज्य सरकारनं 2022 मध्ये एक लोकायुक्त सुधारणा विधेयक मांडलं आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट झाली ती म्हणजे केंद्र सरकारच्या लोकपाल कायद्याच्या धर्तीवर लोकायुक्त कायदा पास करणारं महाराष्ट्र हे देशातले पहिलं राज्य ठरलं। याच लोकायुक्त सुधारणा कायद्याबद्दल आपण त्या ठिकाणी आज डिटेलमध्ये बघणार आहोत। हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले शाश्वतच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो। चालू घडामोडीची आपण एक नवीन सिरीज सुरू केलेलं आहे, त्यातलं आजचं आपलं हे एक महत्त्वाचं आणि दुसरं लेक्चर आहे। पुढच्या काळात तुमच्या ज्या काही पूर्व परीक्षा असतील, मुख्य परीक्षा असतील, त्याच्यामध्ये या टॉपिकवरती प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त त्या ठिकाणी आहे। सो सुरू करूया आपलं आजचं इंटरेस्टिंग लेक्चर। ओके, सो हेडिंग काय आहे बघा आपलं कायद्याचं, आपल्या आजच्या लेक्चरचं ते आहे लोकायुक्त सुधारणा विधेयक 2022। तुम्ही म्हणाल की 2024 सुरू झालंय, 2022 ची न्यूज का घेताय? लक्षात ठेवा 2022 मध्ये विधानसभेमध्ये अशा प्रकारचं विधेयक जे आहे मंजूर करण्यात आलं होतं। त्याच्यानंतर एक वर्ष हे विधेयक जे आहे ते विधान परिषदेमध्ये प्रलंबित होतं आणि त्याच्यानंतर आत्ता ते विधान परिषदेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्या वर्षी पहिल्या सभागृहामध्ये हे विधेयक पास करण्यात आलं त्याच्यानुसारच त्या विधेयकाचं नाव आपण 2022 असं लिहिलेलं आहे। एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की कोणतंही विधेयक असू दे, जोपर्यंत ते दोन्ही सभागृहामध्ये मंजूर होत नाही किंवा त्याला राज्यपालांची किंवा राष्ट्रपतींची सही होत नाही तोपर्यंत त्याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता मात्र कमी आहे। सो पहिली स्टेप तर झालेली आहे विधेयकाबाबत, ती म्हणजे दोन्ही सभागृहामध्ये हे विधेयक मंजूर झालेलं आहे। ओके, सो बघूयात, फार इंटरेस्टिंग टॉपिक आहेत, बऱ्याच नवीन गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। सो लोकायुक्त सुधारणा विधेयक 2022, थोडे हेडिंग बद्दल बघूयात। सुधारणा म्हणजे काय तर महाराष्ट्र राज्याने 1971 मध्ये अशा प्रकारचा लोकायुक्त कायदा त्या ठिकाणी केलेला होता। या कायद्यामध्ये सुधारणा करणारं विधेयक आहे म्हणून सुधारणा विधेयक लक्षात ठेवा। सो मूळ कायदा 1971 चा, विथ रेफरन्स टू पॉलिटी मी थोडे संदर्भ पण त्या ठिकाणी देणारच आहे। पहिली महत्त्वाची गोष्ट की हे जे विधेयक असतात ते विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये किंवा लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये कोणत्या तारखेला पास झालेले आहे त्याच्यावरती आयोग फार प्रश्न विचारतो। सो लक्षात ठेवा विधान परिषदेची सभेची मंजुरी आहे 28 डिसेंबर 2022, लक्षात ठेवा, म्हणून आपण विधेयकाचं नाव 2022 असं लिहिलंय। नंतर आहे बघा विधान परिषदेची मंजुरी, ते आहे 15 डिसेंबर 2023, लक्षात ठेवा, विधान सभेमध्ये 22 ला आणि विधान परिषदेमध्ये 23 ला। याच्यावरून तुम्हाला एक लक्षात येत आहे की हे विधेयक जे आहे ते अराउंड एक वर्ष विधान परिषदेमध्ये प्रलंबित होतं। याचा अर्थ पहिल्यांदा विधानसभेत मांडण्यात आलं, त्याच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं, म्हणून आपण एक वर्ष हे विधेयक प्रलंबित होतं असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। विधेयक मांडणारे मंत्री मागच्या वेळेला 2022 मध्ये जेव्हा मांडलं तेव्हा विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री देखील आहेत, विधान परिषदेमध्ये मांडलं सध्याला राधाकृष्ण विखे पाटील जे महसूल मंत्री त्या ठिकाणी आहेत। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा जो कायदा आहे तो मूळ कायदा आहे 1971 चा आणि हा 1971 च्या लोकायुक्त कायद्याची जागा हा 2022 चा कायदा घेणार आहे। सो मूळ कायदा पण माहिती असू द्यात, विथ रेफरन्स टू तुम्ही ते पॉलिटी वाचलेलं पण असेल। पार्श्वभूमी सांगताना मी तुम्हाला सांगितलं होतं की केंद्रानं जो काही लोकपाल कायदा तयार केलेला आहे त्या कायद्याच्या धर्तीवर लोकायुक्त कायदा मंजूर करणारं महाराष्ट्र देशातील पहिलंच राज्य त्या ठिकाणी आहे। सो इंडिव्हिज्युअलला देखील असा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की स्टेट सिंगल लाईनला। ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट आता इथं सांगितलं मी तुम्हाला 1971 चा मूळ कायदा आहे। मग या कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारनं एका महत्त्वाच्या माणसाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती आणि त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही रिकमेंडेशन द्या की आम्हाला ह्याच्यामध्ये सुधारणा करायची आहे। आणि ह्या समितीचे अध्यक्ष कोण होते? अण्णा हजारे। सो अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आणि या समितीला सांगितलं की या कायद्यामध्ये सुधारणा करा। या कायद्यामध्ये सुधारणा करून आता नवीनचा कायदा तयार करण्यात आलेला आहे। ओके, सो ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ज्याच्यावरती तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकतं। ओके, येस, चलो आता आपण ह्या विधेयकातल्या तरतुदी बघणार आहोत की नक्की या विधेयकामध्ये सांगितलंय काय। ओके, सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट
लोकायुक्ताची रचना बघूयात आपण. ही जी काही व्यवस्था आहे त्याच्यामध्ये किती सदस्य आहेत, त्या सदस्यांची नेमणूक कोण करेल, त्यांच्या पात्रतेच्या अटी काय असतील, हे 1 बाय 1 बघूयात आपण. जसं आपण लोकपाल बघतो की लोकपालची रचना आहे 1+8. लोकपालमध्ये टोटल 9 सदस्य असतात, एक असतात लोकपाल आणि इतर लोकायुक्त किंवा इतर सदस्य त्या ठिकाणी असतात. सो जशी लोकपालची रचना 1+8 आहे तशी महाराष्ट्र राज्याच्या लोकायुक्त व्यवस्थेची रचना आहे त्या ठिकाणी 5. त्याच्यामध्ये आपण म्हणूयात मुख्य लोकायुक्त आणि इतर 4 लोकायुक्त. पण त्याच्यामध्ये पण मी फार स्पेसिफिकली लिहून ठेवले बघा 1+2+2 म्हणजे असे टोटल लोकायुक्त व्यवस्थेमध्ये किती सदस्य असणार आहेत, 5 सदस्य त्या ठिकाणी असणार आहे. आता हा जो काही मुख्य लोकायुक्त असेल तो कोण असेल बघा. मुख्य लोकायुक्त कोण असेल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा आपल्या राज्याच्या मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील. परंतु ह्याला अट काय आहे, तो जो न्यायाधीश आहे तो वर्तमान किंवा निवृत्त चालेल. सध्याला तो न्यायाधीश म्हणून काम करत असावा किंवा रिटायर झालेला असेल तरी काही हरकत नाही. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या व्यक्तीला सर्वोच्च उच्च न्यायालयाची पार्श्वभूमी आहे तोच व्यक्ती त्या ठिकाणी मुख्य लोकायुक्त म्हणून काम करेल. ओके, सो लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश आणि आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायाधीश. ओके, सो हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, वर्तमान किंवा निवृत्त. नंतर 2 आणखीन आपण जसं म्हटलं 1+2+2 एक तर झाले मुख्य लोकायुक्त 1 म्हणजे. दुसरे 2 कोण आहेत बघा, ते आहेत न्यायिक सदस्य. न्यायिक म्हणजे ज्यांना न्यायदानाची पार्श्वभूमी आहे. मग ते कोण असतील, उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालयाचे वर्तमान किंवा माजी न्यायाधीश. एखादा सध्याला काम करत असणारा न्यायाधीश किंवा रिटायर झालेला न्यायाधीश त्या ठिकाणी असेल. आणि दुसरा असेल गैर न्यायिक सदस्य, भ्रष्टाचार विरोधी धोरण, सार्वजनिक प्रशासन किंवा वित्त क्षेत्रातील किमान 25 वर्षाचा अनुभव असलेले व्यक्ती. सो लक्षात येते बघा 1+2+2. 1 एक मुख्य लोकायुक्त असतील, 2 न्यायिक सदस्य असतील ज्यांना न्यायदानाची पार्श्वभूमी आहे, दुसरे 2 कोण असतील तर गैर न्यायिक सदस्य असतील ज्यांना भ्रष्टाचार विरोधी धोरण, सार्वजनिक प्रशासन आणि वित्त क्षेत्रातील किमान 25 वर्षाचा अनुभव त्या ठिकाणी असेल. सो हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की महाराष्ट्र राज्याच्या लोकपाल व्यवस्थेमध्ये एकूण किती सदस्य आहेत, 5 सदस्य, 1+2+2. ओके, येस, चलो. त्याच्यानंतर बघा आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघितली की हे 5 सदस्य त्या ठिकाणी असणार आहेत. पण 5 सदस्यांची निवड कोण करेल. ऑब्व्हियसली आपल्या राज्याचे राज्यपाल असतील ते निवड करतील, परंतु राज्यपाल स्वतःहून निवड करणार नाहीत, तर त्यांच्यासाठी एक निवड समिती आहे. ओके, ही निवड समिती राज्यपालांना काही नावांचं निर्देशन करेल, सजेस्ट करेल, रिकमेंडेशन करेल आणि त्याच्यानंतरच त्या व्यक्तींची त्या पदावर नेमणूक केली जाईल. आता बघा ह्या निवड समितीमध्ये किती सदस्य आहेत, तर निवड समितीमध्ये टोटल 7 सदस्य त्या ठिकाणी आहेत. बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुख्यमंत्री या समितीचे अध्यक्ष असतील, उपमुख्यमंत्री या समितीचे उपाध्यक्ष असतील. नंतर असतील बघा आपल्या विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती. ओके, त्याच्यानंतर आहेत बघा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते, हे 2 त्या ठिकाणी झाले. ओके, नंतर आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेला एक मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायाधीश. ओके, सो मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, विधानसभेचे सभापती, नंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते आणि नंतर एक मुख्य न्यायाधीश किंवा त्यांनी एक नामनिर्देशित केलेला उच्च न्यायालयाचा न्यायाधीश. ओके, सो ही जी काही निवड समिती आहे ती आपल्या गव्हर्नरला किंवा राज्यपालांना त्या ठिकाणी नावांचं रिकमेंडेशन करेल आणि राज्यपाल त्या ठिकाणी पदावर नेमणूक करतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे मुख्य लोकायुक्त आणि इतर लोकायुक्त यांचा पदांचा कालावधी किती असेल, 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष. लक्षात ठेवा, यापैकी जी घटना अगोदर होईल ते. विथ रेफरन्स टू पॉलिटी ह्याचा अर्थ तुम्हाला माहीत असेल की 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष यापैकी जी घटना अगोदर होईल तो कालखंड त्यांचा त्या ठिकाणी असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीच्या वयाच्या 68व्या वर्षी नियुक्ती झालेली आहे तर तो पुढच्या वयाच्या 70 वर्षापर्यंत म्हणजे थोडक्यात 2 वर्षासाठी काम करेल. ओके, किंवा एखादा व्यक्ती त्या ठिकाणी
65 वर्षाचा आहे, तर वयवर्ष 70 असताना त्याचे 5 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी होईल. सो दोन्हीपैकी जी घटना अगोदर होईल तेवढा त्याचा कालावधी असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मुख्य लोकायुक्त आणि इतर लोकायुक्तांना पदावरून काढून टाकणे. ओके, सो जर त्यांना पदावरून काढून टाकायचं असेल तर ह्याचं कारण काय असू शकतं, तर गैरवर्तन. त्यांनी काही गैरवर्तन केलं तर आता हे गैरवर्तन म्हणजे काय हे कायद्यामध्ये नमूद नाहीये. नंतर गैरवर्तनाची चौकशी कोण करेल, उच्च न्यायालय करेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, पदावरून काढून टाकण्याचा आदेश कोण देतील, राज्यपाल देतील. राज्यपाल अंतिम निवड करतात, याचा अर्थ राज्यपालांनाच त्यांना या पदावरून काढून टाकण्याचा अधिकार त्या ठिकाणी असणार आहे. ओके, हे झालं निवड समिती आणि त्यांच्या पदाच्या संदर्भात. आम्ही एक स्पर्धा परीक्षेसाठी एक चालू घडामोडीचं मॅगझिन सुरू केलेलं आहे, त्याचं नाव आहे शाश्वत आउटलुक. तुमच्या जवळच्या बुक स्टोअरमध्ये नक्कीच उपलब्ध असेल, आवर्जून परचेस करा. महत्त्वाच्या ज्या काही घडामोडी आहेत परीक्षेला धरूनच आम्ही हे स्पर्धा परीक्षा मॅगझिन त्या ठिकाणी बनवलेलं आहे. ओके, नंतर आपण महत्त्वाची गोष्ट बघणार आहोत ती म्हणजे या कायद्याच्या कक्षेत नक्की कोणाकोणाला आणण्यात आलेलं आहे. कारण 1971 जो काही कायदा होता त्या कायद्यामध्ये बऱ्याच लोकांना त्याच्यामध्ये वगळण्यात आलेलं होतं. ओके, सो या कायद्याच्या कक्षेमध्ये कोण कोण असतील, सध्याचे आणि माजी मुख्यमंत्री. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे काही मुख्यमंत्री आहेत राज्याचे, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या कायद्याच्या कक्षेत आणले. मंत्री असतील, राज्यमंत्री असतील, आमदार असतील, IAS, IPS, IFS म्हणजे फॉरेस्ट सर्व्हिस अधिकारी असतील, राज्य सरकारचे कर्मचारी असतील, जे काही स्थानिक प्राधिकरणं आहेत. ओके, मग तुमचं महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, झेडपी असेल. ओके, शासकीय आणि सगळ्यात महत्त्वाची निमशासकीय संस्था, काही महामंडळ आहेत, काही प्राधिकरणं आहेत, ह्यांच्या ज्या काही व्यवस्था आहेत, या व्यवस्थेमध्ये जी काही लोक किंवा काही लोकसेवक काम करत असतात त्या सर्वांना या पदावर या कक्षेमध्ये करण्यात आलेलं आहे. सो सर्वात महत्त्वाची गोष्ट, सध्याचे आणि माजी मुख्यमंत्री, एखादा माजी मुख्यमंत्री असेल तो देखील या कायद्याच्या कक्षेत असेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट, मी तुम्हाला म्हटलं की मुख्यमंत्र्यांना या कायद्याच्या कक्षेत आणलेला आहे, म्हणून आयोग असा प्रश्न विचारू शकतं की ह्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या चौकशीबाबत काय तरतूद आहे का. सो लक्षात ठेवा, जर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एखाद्या भ्रष्टाचाराची तक्रार जर आली तर काही अटी मान्य कराव्या लागतात. तेवढ्या अटी जर त्या ठिकाणी पूर्ण झाल्या तर भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात करता येईल. अट काय आहे बघा, जर एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अंतर्गत सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेशी संबंधित जर तक्रार आली असेल तर आणि तरच त्या मुख्यमंत्र्यांची तशी चौकशी करता येईल. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट, चौकशी सुरू करण्यापूर्वी विधानसभेच्या 2/3 सदस्यांनी मान्यता दिलेली पाहिजे. आपल्या जी काय विधानसभेची सदस्य संख्या आहे 288, त्याच्या 2/3 सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या चौकशीला त्या ठिकाणी मान्यता दिली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, विधिमंडळाने मान्यता दिल्यानंतर लोकायुक्तांचं जे काही खंडपीठ आहे 5 सदस्यांचं, त्यांनी देखील मंजुरी देणं गरजेचं आहे. आपण लोकायुक्त रचनामध्ये बघितलं होतं 1+2+2 5 सदस्य त्या ठिकाणी आहेत. या 5 सदस्यांनी देखील मान्यता देणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे जी काही मुख्यमंत्र्यांची चौकशी होणार आहे ती पूर्णपणे गोपनीय असणार आहे. म्हणजे ह्याचे जे काही रिपोर्ट आहेत किंवा ह्यांची चौकशी आहे ती सार्वजनिक केली जाणार नाही. हे सर्व जी माहिती असेल ती गोपनीय त्या ठिकाणी असेल. सो सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की मुख्यमंत्र्यांना या कायद्याच्या कक्षेत आणलेला आहे. जर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अंतर्गत सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेशी संबंधित एखादी तक्रार आली असेल तरच त्यांच्या विरोधात चौकशी करता येईल. विधानसभेच्या 2/3 सदस्यांनी मान्यता दिली पाहिजे आणि 5 लोकायुक्ताच्या खंडपीठांची ही मंजुरी करणं त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे. ओके, येस. नंतर सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं जी काही भ्रष्टाचाराची प्रकरणं असतात त्यांची चौकशी करण्यासाठी त्या ठिकाणी लोकायुक्त किंवा लोकपाल व्यवस्था त्या ठिकाणी आपल्या राज्यात देशामध्ये आहे. ओके, सो कोणाच्या विरोधात चौकशी करायची असेल तर कुणाची परमिशन लागेल हे देखील तुम्हाला आयोग त्या ठिकाणी विचारू शकतो. ओके, समजा मंत्र्यांची चौकशी करायची असेल तर राज्यपालांची परवानगी लागेल मंत्रिमंडळाच्या शिफारसीनुसार. सुरुवातीला आपण कायद्याच्या कक्षेतील व्यक्ती आपण बघितलो, त्याच्यामध्ये मंत्र्यांचा उल्लेख आपण केला होता. जर मंत्र्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करायची असेल तर राज्यपाल परमिशन देतील. म्हणजे राज्यपाल जोपर्यंत परमिशन देत नाहीत तोपर्यंत त्यांची चौकशी करता येणार नाही. नंतर आमदारासाठी विधानसभेचे अध्यक्ष किंवा विधान परिषदेचे सभापती या दोघांची परमिशन त्या ठिकाणी लागेल. नंतर एखादा सनदी अधिकारी IAS असेल, IPS असेल, IFS असेल, एखादा डेप्युटी कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, हे जे काही सनदी अधिकारी आहेत त्या सनदी अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री परमिशन देतील. आणि एखादा कनिष्ठ दर्जाचा अधिकारी असेल तर कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यासाठी संबंधित विभागाचा सचिव
आणि मंत्री या दोघांची परमिशन लागेल. सो पहिल्या दोन गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. जर मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करायची असेल तर राज्यपाल ऑब्व्हियसली मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार, आणि आमदारांच्या भ्रष्टाचारांची प्रकरणांची चौकशी करायची असेल तर तो आमदार विधानसभेचा असेल तर अध्यक्ष, विधान परिषदेचा असतील तर विधान परिषदेचे सभापती. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही परवानगी देणारी जी काही लोक आहेत त्यांना कालावधी किती असणार आहे तर 3 महिन्याचा कालावधी असणार आहे. 3 महिन्याच्या आत त्यांनी एकतर परमिशन द्यावी किंवा नाही द्यावी. सो त्यांना 3 महिन्याचा कालखंड असेल. इन केस जर चौकशाला मान्यता दिली नाही तर पुढे त्या तक्रारींची चौकशी करता येणार नाही. त्यांची कंपल्सरी परवानगी आवश्यक आहे. परवानगी दिली नाही तर पुढे चौकशी होणार नाही. चौकशी पाठीमागच्या 3 वर्षाच्या आतीलच प्रकरणांची असावी. ओके. सर्वात महत्त्वाची गोष्ट, 10 वर्षापूर्वीचं एखादं प्रकरण जर विरोधी पक्ष नेत्यातल्या काही लोकांनी उकरून काढलं तर त्याचा काही अर्थ असणार नाही. फक्त पाठीमागच्या 3 वर्षाच्या संदर्भातलीच ही प्रकरणं त्या ठिकाणी असावी. तक्रार जर समजा चुकीची ठरली तर तक्रारदाराला तुरुंगवासाची शिक्षा देखील आहे. कारण डिफेमेशन असू शकतं. एखाद्या व्यक्तीचं नाव खराब करायचं असेल म्हणून तो त्या ठिकाणी चुकीची तक्रार करू शकतो. सो तक्रारदार पण योग्य तक्रार करावी म्हणून त्या ठिकाणी त्याला जर चुकीची तक्रार दिली तर त्याला तुरुंगवासाची शिक्षा आहे. जनतेला, जी काही सर्वसामान्य जनता आहे त्यांना लोकायुक्तांकडे लोकसेवकांविरुद्ध, मग लोकसेवक म्हणजे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, तुमचे मुख्यमंत्री असतील, काही सनदी अधिकारी असतील, त्या लोकसेवकांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी करण्याची मुभा असेल. एखादा सामान्य नागरिक देखील सर्व लोकसेवकांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची त्या ठिकाणी तक्रार त्या ठिकाणी करू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे जे काही लोकसेवक आहेत त्यांच्यावरील जी काही भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी आहे ती कोणत्या कायद्याअंतर्गत होणार आहे तर 1988चा जो भ्रष्टाचार विरोधी कायदा आहे किंवा भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा आहे त्याच्या अंतर्गत त्याची चौकशी होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट की हे जी काही लोकायुक्त आहेत त्या लोकायुक्तांना कोणकोणते अधिकार त्या ठिकाणी मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर एखाद्या लोकसेवकाविरुद्धच्या तक्रारीत जर काही तथ्य आढळल्यास तर संबंधित गोष्टींचा खुलासा घेऊन त्या लोकसेवकांवर थेट फौजदारी कारवाई करण्याचे अधिकार आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्याचे अधिकार त्यांना देण्यात आलेले आहे. सो फॉर एक्झाम्पल, एखादा मंत्री आहे, त्या मंत्र्याच्या विरोधात त्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी झाली आणि लोकायुक्तांना असं वाटलं की मंत्र्यांना खरंच काहीतरी भ्रष्टाचार केलेला आहे, तर त्यावेळेला जी काही संबंधित लोक आहेत त्या संबंधित लोकांना त्या मंत्र्यावर फौजदारी कारवाई करण्याचे प्लस त्या मंत्र्याची मालमत्ता जप्त करण्याचे डिरेक्टली आदेश देण्याचे लोकायुक्तांना अधिकार त्या ठिकाणी आहेत. सो लक्षात ठेवा, फौजदारी कारवाई आणि मालमत्ता लक्षात ठेवा. नंतर पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना भ्रष्टाचार लोकसेवकांविरुद्ध थेट कारवाई करण्याचे आदेश असतील. सो मी तुम्हाला सांगितलं तसं हे आदेश ते कोणाला देऊ शकतात, पोलीस यंत्रणा किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता मी मगाशी सांगितलं की तुम्हाला मंत्र्याविरुद्ध चौकशी करायची असेल तर राज्यपालांची परमिशन लागेल. सनदी अधिकाऱ्यांसाठी त्या ठिकाणी मुख्यमंत्री वगैरे लागतील. सो सेम तसंच आहे की परमिशन त्या व्यक्तींच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारला ऑलरेडी विचारलेलं आहे. त्यामुळे आता एकदा का चौकशी सुरू झाली आणि काही तथ्य जर आढळली तर सरकारला न विचारता, आता सरकारला विचारायची गरज नाही, तर सरकारला न विचारता त्या ठिकाणी लोकसेवकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत. एखाद्या प्रकरणात स्वतंत्र चौकशी पथक देखील त्या ठिकाणी ते नेमू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही जी काही लोकायुक्त आहेत त्या लोकायुक्तांच्या जाणीवपूर्वक अपमान करणं, त्यांच्या कामामध्ये अडथळा आणणं, त्यांची अपकीर्ती करणं म्हणजे डिफेमेशन करणं, यासाठी एखाद्या व्यक्तीवर जर दोष सिद्ध झाला तर त्याला 6 महिन्यापर्यंत वाढवता येऊ शकेल. इतक्या मुदतीचा साधा कारावास, आर्थिक दंड किंवा दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी असतील. म्हणजे जी काही लोकायुक्त व्यवस्था आहे त्यांची जर तुम्ही डिफेमेशन करत असाल, जर त्यांचा अपमान करत असाल, त्यांच्या कामात अडथळा त्या ठिकाणी आणला जात असेल तर संबंधितांवर कारवाई करण्याचा अधिकार देखील त्या लोकायुक्तांना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ओके. येस. नंतर जसं आपण म्हटलं की लोकायुक्तांना फौजदारी कारवाईचे अधिकार आहेत तसे त्यांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. ते त्या ठिकाणी दिवाणी अधिकार देखील देणारा असणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, खटला 1 वर्षात निकाली काढण्यासाठीची जबाबदारी असणार आहे ती विशेष न्यायालयांवर असणार आहे. जर एखादा खटला न्यायप्रविष्ट असेल किंवा विधिमंडळाच्या समितीपुढे जर एखादं प्रकरण सुरू असेल तर लोकायुक्तांना दखल देता येणार नाही.
समजा एखाद्या मंत्र्यांवर काही भ्रष्टाचाराचे आरोप झालेत आणि ह्या आरोपांमध्ये सध्याला काही न्यायालयीन प्रक्रिया सुरू जर असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी लोकायुक्त याची चौकशी करू शकणार नाहीत, कारण तो मुद्दा न्यायप्रविष्ट त्या ठिकाणी आहे. ओके, हे तुम्हाला माहित आहे का? एक वेगळी कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. या विषयाला धरून विथ रेफरन्स टू जीएस काही गोष्टी असतील ते मी तुम्हाला सांगणार आहे. राज्याचा जो कायदा आहे तो आहे महाराष्ट्र लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कायदा 1971. हा मूळ कायदा आहे. या कायद्यामध्ये सुधारणा करून आपण 2022चा कायदा केलेला आहे. केंद्र सरकारचा कायदा काय कुठला आहे? लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013. आणि याच कायद्यानुसार प्रत्येक राज्यांनी प्रत्येक व्यवस्थेसाठी लोकायुक्त कायदा तयार करावा अशी केंद्र सरकारची अपेक्षा त्या ठिकाणी होती. इथं लिहिले बघा, या कायद्यानुसार विविध राज्यांनी लोकायुक्त कायदा करण्याच्या अपेक्षित होते. परंतु शोकांतिका ही आहे की 2013 ते 2022 या काळामध्ये देशातल्या कोणत्याही राज्यानं अशा प्रकारचा लोकायुक्त कायदा त्या ठिकाणी तयार केलेला नव्हता. सो महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे ज्यानं केंद्राच्या लोकपाल कायद्याच्या धर्तीवर लोकायुक्त कायदा तयार केलेला आहे. राज्यस्तरावर सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता ह्यातला डिफरन्स थोडा समजून घ्या. हा जो काही केंद्राचा लोकपाल कायदा आहे ते 2013, परंतु त्याच्या अगोदर पण काही राज्यांनी आपल्या राज्यामध्ये स्वतंत्र भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी याच्यापूर्वी लोकायुक्त व्यवस्था निर्माण केलेली होती. सो लक्षात ठेवा, विथ रेफरन्स टू पॉलिटी, राज्यस्तरावर लोकायुक्त कायदा पारित करणारं देशातलं पहिलं राज्य. ओके, शब्द लक्षात ठेवा. राज्यस्तरावर, केंद्राच्या लोकपालच्या धर्तीवर म्हणत नाही मी, प्लेन म्हणतोय. राज्यस्तरावर लोकायुक्त कायदा पारित करणारं देशातलं पहिलं राज्य आहे ओडिशा. 1970 मध्ये अशा प्रकारे ओडिशा राज्यानं कायदा पारित केलेला होता. नंतर बघा, राज्यस्तरावर कायदा करून लोकायुक्त व्यवस्था निर्माण करणारं देशातलं पहिलं राज्य 1971 मध्ये महाराष्ट्र. कारण म्हणून आपण बघितलं बघा, महाराष्ट्र राज्याचा कायदा 1971 ला आहे. ओडिशा राज्यानं फक्त कायदा तयार करून थांबले, आपण फक्त काय केलं, कायदा पण केला आणि तशा प्रकारची व्यवस्था पण देखील निर्माण केलेली होती. सध्या महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त आहेत विद्यासागर कानडे, जे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश त्या ठिकाणी आहे. ओके, सो हे एक ॲडिशनल माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे. भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या लेक्चरमध्ये ते म्हणजे ब्रेन बॅटल. हे जे काही तुम्ही लेक्चर बघितलेलं आहे त्या लेक्चरवर आधारित आपण एक 2-3 प्रश्न फॉर्म करूयात आणि बघूयात तुम्हाला सोडवता त्या ठिकाणी येते का. बघूयात पहिला प्रश्न काय आहे. पहिला प्रश्न विधानार्थी बनवलाय आणि असाच प्रश्न येण्याची अपेक्षा त्या ठिकाणी आगामी परीक्षेत आहे. काय आहे? महाराष्ट्र राज्याच्या लोकायुक्त सुधारणा विधेयक 2022 बाबत खालील विधाने लक्षात घ्या. काय बघा, पहिलं स्टेटमेंट, राज्याच्या लोकायुक्त व्यवस्थेमध्ये एकूण 7 सदस्य आहेत. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट. दुसरं आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. तिसरं स्टेटमेंट आहे, लोकायुक्तांना लोकसेवकांविरुद्ध फौजदारी कारवाईचे अधिकार देण्यात आलेले आहेत. आपण काय विचारले? वरीलपैकी चुकीचे नसलेले विधान किंवा विधाने ओळखा. चुकीचे नसलेले म्हणजे बरोबर विधाने तुम्हाला ओळखायचे आहे. आपण थोडा ॲनालिसिस करूया. पहिलं वाक्य काय आहे? राज्याच्या लोकायुक्त व्यवस्थेमध्ये 7 सदस्य आहेत. 7 आहेत का? तर 7 नाही आहेत, तर 5 सदस्य आहे. याचा अर्थ पहिलंच वाक्य चुकलेलं आहे. नंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आलेलं आहे, हे पण चुकलेलं आहे. कारण आपण बघितलं, माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान मुख्यमंत्री यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. आणि तिसरं स्टेटमेंट आहे, लोकायुक्तांना लोकसेवकांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे अधिकार आहे. हे वाक्य त्या ठिकाणी बरोबर आहे. चुकीचे नसलेले म्हणजे बरोबर विधान आहे फक्त क. ओके, सो अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. ओके, चलो नेक्स्ट आणखीन एक प्रश्न त्या ठिकाणी आपण बघूयात. खालीलपैकी कोणते राज्य लोकपाल कायद्याच्या धर्तीवर लोकायुक्त कायदा आणणारं देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे? फार साधा सोपा प्रश्न आहे, रिव्हिजन व्हावी म्हणून हा सोपा प्रश्न त्या ठिकाणी टाकलेला आहे. ऑब्विसली उत्तर काय आहे? महाराष्ट्र राज्य त्याचं उत्तर आहे. महाराष्ट्र राज्यानं 2022 या नावानं सुधारणा विधेयक मंजूर करून केंद्राच्या लोकपाल धर्तीच्या कायद्यावर विधेयक आणलेलं आहे. ओडिशा काय आहे? तर ओडिशानं 1970 मध्ये कायदा आणलेला होता, परंतु केंद्राच्या लोकपाल धर्तीच्या कायद्यावर नाही. केंद्राचा जो काही लोकपाल कायदा आहे तो आहे 2013. या कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यानं अशा प्रकारचं विधेयक आणलेलं आहे. ओके, नंतर एक आउट ऑफ द बॉक्स जाऊन प्रश्न मी शिकवलेला नाहीये, पण तुम्हाला माहिती असावं म्हणून मी प्रश्न फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी टाकलेला आहे. खालीपैकी कोणते व्यक्ती भारताचे पहिले लोकपाल आहेत? ओके, 2019 मध्ये 2013 ला कायदा होऊन सुद्धा भारतामध्ये पहिल्यांदा लोकपाल जे पद निर्माण करण्यात आलं ते 2019 मध्ये. बघा, प्रदीप कुमार मोहंती, दिनेश कुमार जैन, पिनाकी चंद्र घोष आणि अभिलाषा कुमारी. ओके, सो पिनाकी चंद्र घोष, आपण त्याला PC घोष असं देखील
म्हणतो हे त्या ठिकाणी भारताचे पहिले लोकपाल होते. सध्याला ते रिटायर्ड झालेले आहेत, परंतु प्रदीप कुमार मोहंती हे सध्याला ॲक्टिंग चेअरपर्सन आहेत, म्हणजे ॲक्टिंग लोकपाल म्हणून त्या ठिकाणी काम करतात. दिनेश कुमार जैन आणि अभिलाषा कुमारी हे सध्याला तुमच्या लोकपाल कायद्याचे सदस्य देखील त्या ठिकाणी लोकपाल व्यवस्थेमध्ये सदस्य देखील त्या ठिकाणी आहेत. सो हे आउट ऑफ द बॉक्स जाऊन प्रश्न विचारला तर माहिती असू द्या, भारताचे पहिले लोकपाल कोण आहेत? पिनाकी चंद्र घोष, आपण त्याला PC घोष असं देखील म्हणतो. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनांसहित. तोपर्यंत धन्यवाद.